नानीजी मी निघून राहिले हा. राधिके लवकर लवकर, काय उशीर झालाय तुला बघ. हो नानीजी, अथर्व आला ना की त्याला ती खिचडी द्या बरं का. नाही म्हणजे जेवणच होऊन जाईल ना त्याचं. हो देईन, पण तू आता खाली जातेस ना, त्याला वर पाठव. खेळत असेल तो, अंधार होऊन गेला, पटकन पाठव म्हणजे जेवण होऊन जाईल त्याचे वेळेवर. आणि हे बघ, लवकर लवकर जा, आपण घाई करू नकोस. अरे का अपघात किती होतात हल्ली. काय हे तुझं, लवकर जा म्हणतेस आणि घाई करू नको म्हणतेस. अहो तुम्ही थांबाव जरा, तुम्ही माझ्याशी वाद घालू नका. अरे पण बोलण्यात काही सुसंगती नको का? घाई केल्याशिवाय लवकर पोचेल का ती? मग नानीजी नानाजी तुम्ही काऊन भांडून राहिले? चला, मला आधीच उशीर होऊन राहिला. त्यांचं ऑफिस 8 वाजता बंद होऊन जाईल. चला. हे बघ राधिके, तो माणूस वेळेचा पक्का हा. एकदम जे काय बोलशील ते शांत डोक्यानं बोल, अजिबात घाई करू नकोस. हा. आपल्या हातून काम जायला नको. हो राधिका, हे म्हणतात ते अगदी खरं आहे. आता हे काम जर नाही मिळालं ना आपल्याला, तर पैसे गोळा करणं फार कठीण होऊन बसेल. बरं अथर्व, काय झालं? हा? अगं मला मारलं. कोणी मारलं तुला? आयुषनी. आयुषनी मारलं? काऊन मारलं रे? मी खेळत होतो, मग त्यांनी मारलं, मग मी पण मारलं. काऊन मारलं? माझ्या मुलाला तुमच्या मुलाने मारलं बघा, शर्टही फाडलंय त्याचं. अरे बापरे अथर्व, असं काऊन केलं रे बाबा तू? तुमच्या मुलाला शिकवा जरा. असं काऊन बोलतात? लहान पोर आहेत ती, खेळताना झाली असेल मारामारी, म्हणून काय झालं? अथर्व सॉरी म्हण बरं त्याला. सॉरी. आता दोघांनी शेक हँड करा बरं. आता एक मिठी मारा बरं, छान झालं. भांडण मिटलं की नाही आता? चला आता हे घ्या बरं. हे घे आयुष, तू घे. आता नीट वागायचं हा. येते ताई, सॉरी हा. वा राधिके, सिच्युएशन फर्स्ट क्लास हँडल केलीस अगदी. हो राधिका, हे म्हणतात ना अगदी खरं आहे. त्या आयुष्य आईची बोलतीच बंद झाली बघ. खूप दुखतंय का रे बाळा? आपण तुला मलम लावूया हा. नानीजी, याला खूपच लागले, मी जरा मलम पट्टी करते याला. हा, उशीर होतोय तुला, मी इथेच घेऊन येते. काय रे, मारामारी करतोस? हा, आणि तुला करायची असेल ना तर लक्षात ठेव, एकदम स्ट्रॉंग झालं पाहिजे. कोणी आपल्यावर हात उगारला ना, त्याला दुसरा हात उगारायचा, समजलं का? हा कापूस. तुला काय सांगितलं आता? रडायचं नाही. इकडे ये इकडे. बरं नाही, होईल नाही, ना, बरं होईल, पटकन. बरं होईल. ये इकडे ये, जवळ. ये. आ आ हळू हळू हळू. आ आ. हा, नाही ना झाली आज, झालं बरं होऊन जाणार आता पटकन. चल बाळा, आता घरात जाऊया, तू जेवायला घालते तुला. आता थोड्या आणि मलम लावू. हा, लावू का बरं? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.